शिवरात्री निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करते। सकाळ सकाळ पल्लवी चालू पण झाले शॉपिंग करायला। हे बघा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज मी आलो आहे माझ्या सासरच्या गावी म्हणजेच नगरला। गाव भाळवणी, तालुका पारनेर आणि जिल्हा अहिल्यानगर। गावाला येण्याचं कारण म्हणजे महाशिवरात्री। आज तुम्हाला माझ्या सासरच्या जागरूक देवस्थान नागेश्वर महाराज यांच्या जत्रेबद्दल सांगणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील भाळवणी, तालुका पारनेर येथील नागेश्वर महाराज मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागरूक देवस्थान मानले जाते। या मंदिराची किंवा शिवपिंडीची स्थापना पराशर, विभांडक आणि भृंग ऋषींनी स्थापना केली असे मानले जाते। भाळवणी या गावाचा इतिहास जर ऐकला तर असा आहे की पौराणिक कथेनुसार जेव्हा ऋषी या ठिकाणी तपश्चर्या करत होते तेव्हा स्वर्गातील अप्सरांच्या नृत्यामुळे हे भावले होते, म्हणजेच मोहित झाले होते। त्यावरून या गावाला भाळवणी असे नाव पडले। नागेश्वर महाराज मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून हे आध्यात्मिक शक्तींचे केंद्र मानले जाते। जसं की नवसाला पावणारा देव। स्थानिक लोक नागेश्वर महाराजांना नवसाला पावणारा देव मानतात। संकट काळात महाराजांचा धावा केल्यास मार्ग मिळतो अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे। तसेच हे जे मंदिर कापरी नदीच्या काठावरती वसलेले आहे त्याचे पण एक वैशिष्ट्य आहे, म्हणजेच कापरी नदीचे वैशिष्ट्य आहे। पूर्वी या नदीच्या पात्रात स्नान केल्याने अनेक व्याधी दूर होत असत असे गावकऱ्यांचे आणि इकडच्या भक्तांची श्रद्धा आहे। नदीकाठचा हा परिसर अत्यंत शांत आणि ध्यानधारणेसाठी उपयुक्त आहे असं मानलं जातं। मंदिरासमोर एक भव्य नदी असून त्यावरती सर्पाचे म्हणजेच नागाचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरले आहे, जे नागेश्वर या नावाशी सामर्थ्य दर्शवते। तसेच भाळवणी हे क्षेत्र पावन पारनेर पंचक्रोशीचा भाग आहे। पौराणिक कथेनुसार विभांडक ऋषी आणि भृंग ऋषी यांनी या परिसरात 5 शिवपिंडे स्थापन केल्या होत्या। त्यातलं मुख्य केंद्र म्हणजे भाळवणी नागेश्वर महाराज। जवळपासच्या लेण्यांमधील प्रसिद्ध स्थान म्हणजे ढोकेश्वर महाराज, त्याच्याच बाजूला सिद्धेश्वर, रामेश्वर आणि काळेश्वर या 5ही मंदिराचे दर्शन एकाच यात्रेत पूर्ण करणे अत्यंत पुराणक मानले। जर या मंदिराची माहिती द्यायचं बोललं तर मंदिराचे मूळ बांधकाम दगडी असून त्यावर प्राचीन कोरीवकाम पाहायला मिळते। मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि सभा मंडपात देखील शिल्पे आहेत। प्राचीन बारव म्हणजेच विहीर। मंदिराच्या डाव्या बाजूला एक पुरातन दगडी बारव आहे, म्हणजेच विहीर। अशा बारव ऐतिहासिक काळात पाणी साठवण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी बांधल्या जात असत असे मानले जाते। तसेच नंदी आणि सर्पशिल्प। मंदिरासमोर एक भव्य नंदी असून त्यावरती सर्पाचे म्हणजे नागाचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरले आहे, जे नागेश्वर या नावाशी सामर्थ्य ठेवले जाते। प्रमुख महत्त्वाचे उत्सव म्हणजे महाशिवरात्री आणि श्रावण महिना। महाशिवरात्रीला ते खूप मोठा उत्सव साजरा करतात आणि त्याच उत्सवासाठी मी आज इथे आलो आहे। भाळवणी गावातील शिवरात्री निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करते मी। महाशिवरात्री निमित्त गावामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स ठरवलेले असतात। त्याचमधलं हे एक प्रोग्राम म्हणजेच कीर्तन होतं आणि हे कीर्तन आम्ही मंदिरात जाताना पाहिलं। दुपारच्या नंतर मावशी, आजी आणि पप्पा त्यांच्यासोबत परत एकदा मंदिरात गेलो। पायात दर्शन तर झालंच होतं, पण त्यांना दर्शन द्यायचं होतं म्हणून त्यांच्यासोबत आम्ही परत मंदिरात गेलो आणि जत्रा पण फिरायची होती
सो त्यामुळे मी जत्रेसाठी पण गेलो. सकाळी पल्लवीने थोडी शॉपिंग केलीच होती. परत आता आल्यावर सेकंड टाईम तिने शॉपिंगला सुरुवात केली. महाशिवरात्रीच्या दिवशी अजून एक संध्याकाळचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला काय बोलतात माहिती नाही, पण खूप छान होतं. बाहेरून गायक आलेले आणि ते गाणी गात होते आणि त्याच्यावरती काही लोक म्हणजे काही लेडीज नृत्य करत होते. महाशिवरात्रीच्या रात्रीस साधारणतः 12:30 ते 12च्या दरम्यान नागेश्वर महाराजांच्या छबिना निघतो. रात्री 12:30 ते रात्री 3-3:30 वाजेपर्यंत मिरवणूक निघते आणि 3:30च्या नंतर तोच छबिना प्रत्येक गावाच्या घरोघरी फिरते. आहे नागेश्वर महाराजांचा छबिना. ही जी प्रतिमा दिसते ते नागेश्वर महाराज यांची प्रतिमा आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पण खूप मोठमोठे प्रोग्राम्स असतात, म्हणजेच कार्यक्रम असतात. त्यातलं एक म्हणजे जंगी आखाडा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जंगी आखाडा असतो. महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2024 झालेल्या तमाम मैदानामध्ये नागेश्वर यात्रामध्ये नागेश्वर मंदिरात समस्त ग्रामाच्या भाविकांचं हार्दिक स्वागत. आणि त्याच दिवशी रात्री गौरव महाराष्ट्राचा हे एक गाजलेलं नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होता. तर ही होती अशी भाळवणी गावातील महाशिवरात्रीची जत्रा. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.